आपण पुन्हा एकदा आज भेटत आहोत एक सेल्फी गप्पांच्या या आजच्या भागामध्ये. भांडूपची सुप्रसिद्ध नर्तिका, कोरिओग्राफर, जी लहानपणापासून या क्षेत्रात स्वतःचं काम दाखवते, तिच्या कामाची चुणूक आपण सगळेजण पाहतात. सर्वांची लाडकी अर्थात मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे हिला. सो वेलकम हिअर ऋतुजा. थँक्यू सो मच की मला तुम्ही या इंटरव्ह्यूसाठी इथे बोलावलात. आणि प्लीज फॉर्मॅलिटी वगैरे अजिबात नको, खूप कॅज्युअल अशा आपण गप्पा मारतो, म्हणजे आमचा पॅटर्न पूर्ण असा कॅज्युअल आहे. तर मला एक तुला म्हणजे एकदम फॉर्मॅलिटी सारखं नाही पण एक कॅज्युअल प्रश्न विचारायचा आहे की तुझ्याबद्दल सर्वांना ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे अर्थात या एपिसोडनुसार माहिती सर्वांना होईलच. फक्त जसं मगाशी मी म्हणलं मालवणची लाडूबाई, म्हणजे जसं जसं ऋतुजा राणे हे नाव जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी मालवणची लाडूबाई ही सुद्धा नाव त्याच्यासोबत म्हणजे जोडलं जाते. तर काय म्हणजे नेमकी काय त्याच्या मागची गंमत काय? गंमत अशी, झी युवा चॅनलवर अप्सरा आली हा डान्स रियालिटी शो आला आणि त्याची सगळेच ऑडिशन आणि सुरू होते, सगळीकडे फिरत होतं. मी पण असं 4-5 वेळेला बघितलं, खूप लोकांनी पाठवलं. आणि एक डान्सर म्हटल्यावर आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही लोकांना डान्सिंग पोस्ट काही आली, डान्सिंग बद्दल काही आलं की सगळी जण, अगदी फॅमिली, आजी असू दे, काका असू दे, आजोबा असू दे किंवा फ्रेंड असू दे, ते शेअर करतात. पण मी ती गोष्ट फार इग्नोर केलेली, कारण माझा विश्वास नव्हता. मला आधी खूप वाईट एक्सपिरियन्स आले की मग त्यांनी पैसे चार्ज केले किंवा मग सेटिंग हवी असते, असं बरंच काही गोष्टी ठिकाणी घडल्या ज्या ठिकाणी मी आधी गेलेली. त्यामुळे माझं नव्हतं. पण माझ्या घरच्यांचं असं होतं की नाही, प्रयत्न तर करू, चुकून नशीब तसं नसेल तर, हे चांगलं असेल तर. सो असं करत जबरदस्ती माझ्या घरच्यांनी जाऊन तिथे लाईन लावलेली आणि मला कॉलेजमधून, फेस्टिवलमधून उचलून तिथे मी जाऊन ऑडिशन दिलेली. तिथेच मग मी चेंज केलेलं, तिथेच रेडी झालेले ऑडिशनच्या ठिकाणी आणि ती ऑडिशन दिलेली. आणि त्याच्यानंतर लगेच दिवाळी होती आणि दिवाळीला असं कळालं की माझं सिलेक्शन नाही झालंय म्हणून. आणि मी अशी होती की माहितीच होतं मला त्या लोकांना त्यांच्या लोकांनाच घ्यायचं होतं. आणि मी फुल अशी ठरवलेलं स्वतःच्या मनाशीच की नाही, कारण आधीचे खूप वाईट एक्सपिरियन्स होते की एवढं छान परफॉर्म करून खूप मेहनतीने आपण तिथपर्यंत पोहोचतो की तो स्टुडिओ राऊंड पर्यंत आणि पोहोचतो, आणि नको त्या रिझन्समुळे किंवा आपली कोणाशी ओळख नाहीये या गोष्टीमुळे आपण मागे राहतो. आणि मग दिवाळी सुरू होते आणि त्याच्या 2-4 दिवसानंतर परत फोन आला माझ्या आईला, कारण माझ्याकडे तेव्हा ना व्हॉट्सअप होता ना फोन होता. असं माझ्या आईला फोन आला की ऋतुजाचं सिलेक्शन झालंय, असं असं 2 दिवसाचं परत एक ऑडिशन राऊंड आहे ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आणि त्याच्यातून सिलेक्ट होणार. आईचं पहिलं वाक्य होतं की कोण आहे, प्रँक करताय का आमच्यासोबत? कारण एक जेन्युइन मिडल क्लास फॅमिली जी कायम स्वप्न बघते की आपण तिथे असावं, आणि एकदा कळालं की नाही झाले, त्याच्यानंतर परत जर कोणी फोन करत असेल तर कोणाचाच विश्वास नाही बसणार. ते बोलतात नाही, आम्ही अप्सरा अलीच्या टीम मधूनच बोलतो आहोत, तुम्ही या, मग तुम्हाला समजेल. आणि तो दिवस असा होता की हे काय होते काहीच समजत नव्हतं. की दिली ऑडिशन, घरच्यांनी फोर्स केला म्हणून. मग तिथून खरं टेन्शन, म्हणजे आता पण मी बोलते तेव्हा मला तर फील होते की तेव्हा मी काय फील करत होते. मी पण ते असं इमॅजिन करतो की त्यावेळी कशी सिच्युएशन असेल. आणि इव्हन आपले जे अबकडा थिएटर्स आहे त्यांच्यासोबतच माझं असंच गप्पा गोष्टी सुरू होत्या. त्यावेळेस जस्ट आपलं हे झालेलं नाट्य संमेलनाची सगळं पूर्वरंगाची तयारी आणि होऊन मग तो ग्रुप आपला कंटिन्यू भेटायचो आणि तो सगळं आम्ही एकत्रच होतो सगळेजण. आणि मग मी ऑडिशनला गेले, तिथे 2 दिवस परत ऑडिशन झाले आमचे. आणि तिथे असं होतं की खूप जण होती, ज्याच्यामध्ये खूप एक्सपिरियन्स लोक होती, खूप एजने लोक होती, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात लहान व्यक्ती म्हणजे मी, 17 वर्षाची. तेव्हा मी 17 वर्षाची होते. आणि खूप एक्सपिरियन्स सगळे मी बघितलं, सगळेजण एकमेकांना ओळखतायत, कोरिओग्राफर्स त्यांना ओळखतायत, प्रोडक्शनवाले पण ओळखतात. आणि मी अशी होती की कोणच ओळखीचं नाहीये माझ्या. आणि तिथे पॅरेंट्स, मी आतापर्यंत सवय होती की माझे आई, माझे वडील माझ्यासोबत कॉम्पिटिशनला येत आहेत, ऑडिशनला येत आहेत. आणि ती अशी जागा होती की जिकडे कोणीच नव्हतं. आणि ज्यांना आपण लहानपणापासून बघतो, म्हणजे आशिष पाटील, जो त्याने रियालिटी शो केलेला एकापेक्षा तेव्हापासून आमचा फेवरेट आहे. आणि असं असतं की हा त्याच्याकडनं एकदा तरी शिकायचं आहे. आणि मला कळालं तिथे तोच कोरिओग्राफर आहे आणि मला 2 दिवस त्यांच्यासोबत काढायचे. आणि मी अशी होती की मी सिलेक्ट होईल नाही होईल माहिती नाही, पण मला 2 दिवस मिळाले त्याच्याकडनं शिकायचंय. आणि मग मी जे मन लावून ते केलं ना, कारण तेव्हा मला हे नव्हतं डोक्यात की मला सिलेक्ट व्हायचंय. माझ्या डोक्यात हेच होतं की तो शिकवतोय ते मला शिकायचंय. आणि त्याचा रिझल्ट असा निघाला की 2 दिवसानंतर कळालं की मी सिलेक्ट झाली. आणि ती न्यूज म्हणजे अख्खी फॅमिली, फ्रेंड्स, मी चाळीत राहते, माझ्या चाळीसाठी पण अशी होती की अरे इतके दिवस तिला या स्टेजवर बघत होतो, म्हणजे शाळेत नाचते, चाळीत नाचते, कॉम्पिटिशन करते.
आणि अचानक आता एक झी म्हणजे खूप नावाजलेलं चॅनल, ब्रँड आहे तो, आणि त्या चॅनलवर सो ते बेस्ट होतं. मग तिथे असंच आपलं वावरण्यावरून आणि ती लोक नाव ठेवतात. त्यांनी विचारलं की तुला कुठून आली रिप्रेझेंट करायचं, म्हटलं मी मालवणी आहे आणि मला खूप अभिमान आहे की मी मालवणीची, अर्थात असायलाच पाहिजे. आणि मी सांगितलं की मला मुंबई नाही लावायचं, मला मालवणच लावायचं. मग सगळ्यात मी छोटी होते तिकडे, त्यामुळे असं झालं की ही आपली मालवणची लाडूबाई, कारण तिथे माझे असेच लाड चालायचे. कारण तेव्हा मी अशी होती की मला काहीच माहिती नव्हतं, म्हणजे मेकअप काय असं, मी फक्त डान्सचा जो हेवी बेसवाला मेकअप तेवढाच करू शकत होते. आणि असं होतं की मला काहीच, आणि सगळ्याच ताई मला खूप पॅम्पर करायच्या, कारण सगळ्या ताईच होत्या माझ्या. मग ताई, मग प्रोडक्शनवाले, मग सगळे चॅनलवाले, असे सगळीजण मला, सगळ्यांना मी दादा ताई अशीच हाक मारायची ना, कोणी कधी सर बोलले. त्यामुळे ती लाडूबाई एक टायटल त्यांच्याकडनं मिळालं, म्हणजे माझ्या अप्सराच्या टीमकडून मला ते टायटल मिळालं की मालवणची लाडूबाई. आणि मग ते पुढे एवढं फेमस झालं. त्याच्यानंतर शो पुढे चालू गेला, त्याच्यामध्ये मी उपविजेती ठरली. आणि मालवणसाठी पण ती मोठी गोष्ट होती, कारण आतापर्यंत मालवणमधून कोणीच रियालिटी शो मध्ये गेलं नव्हतं, आणि जरी कोणी मालवणची व्यक्ती असेल जी गेली असेल त्यांनी मालवणचं नाव लावलं नव्हतं. सो त्यावेळेला माझ्या कोकणाने जे मला डोक्यावर उचलून घेतलेलं ना, की प्रत्येक बाजारपेठेत माझा बॅनर होता, आणि छोट्या गावांमधून पण माझ्यासाठी व्हिडिओज यायचे बायकांकडनं. की मी एक खारेपाटण म्हणून गाव आहे कणकवलीत, तिथे मी बघितलेलं एक बायकांचा ग्रुप होता ज्या मंगळागौराणी करतात. मग त्यांनी सेम साडी आणि नेसून मला व्हिडिओ पाठवलेला की आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. म्हणजे ते खऱ्या अर्थाने मी त्या दिवशी लाडूबाई झाले, कारण मला इतके लाड झाले माझे. आता पण असं होतं की मी मालवणमध्ये कधी पण गेले ना की अरे आमची लाडूबाई आली, असंच मला बघितलं. म्हणजे लाडूबाई ही तुला पदवीच दिल्यासारखं, म्हणजे अतिशय खूप छान वाटतंय. आणि मी हक्काने लाड करून घेते माझ्या मालवणकडनं पण आणि माझ्या लोकांकडनं पण. मला म्हणजे मालवणच्या लाडूबाईवर एक तुला प्रश्न विचारायचा आहे. मध्ये तुम्ही मला वाटतं काहीतरी मालवण सुंदरीच्या म्हणजे स्पर्धेला गेलं होतं, ते रिक्षाचा काय किस्सा होता? म्हणजे सगळेजण रिक्षाने गेली, रिक्षाने आली, म्हणजे नेमकं काय होतं ते? ऍक्च्युली आम्हाला कळालेलं की मालवण सुंदरी अशी एक कॉम्पिटिशन होते जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनेच ऑर्गनाईज केली सांस्कृतिक मंडळांनी. तर म्हटलं हा चान्स तर नाही सोडायचा आहे काही करून. आणि त्यावेळेस काय झालेलं, 4 दिवस सलग सुट्ट्या, 4 का 8 दिवस सलग सुट्ट्या होत्या. ते पर्यटन महोत्सव आणि सगळं भरलेलं त्यामुळे. आणि त्यामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या एवढी होती, करायचं ठरवलं होतं पण ना तिकीट मिळेना. म्हटलं मग आम्ही म्हटलं की चला घुसून जायचं, जनरलने जायचं. पण माझे पप्पा रिक्षा ड्रायव्हर असल्यामुळे पप्पा बोलले शक्यच नाही, कारण मी रोजचे सोडायला जातोय सगळ्यांना, बघतोय तू घुसूही नाही शकत. म्हटलं काय करायचं. बसवाले काहीच्या काही 1.25 भाव, एक तर मिळत नव्हती, मिळाली तरी 1.25 भाव. म्हटलं काय करायचं कसं चालूच होतं. तर पप्पा बोलले धन्नो आहे ना आपली, म्हटलं आमच्या रिक्षाला मी धन्नो बोलतो, जाऊ आपण. आणि याआधी पण आम्ही गेलेलो, पण ते कसं आरामात हळूहळू, कारण आम्हाला फार आवडतं, आम्हाला खूप भारी वाटतं आमच्या धन्नोने फिरायला सगळीकडे. म्हणजे माझ्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये पण आणि सहारा सारख्या ठिकाणी पण मी माझी धन्नो पार्क करते, आणि मग माझ्या प्रोग्रामला गेलेली आहे. हो, मला खूप म्हणजे छान वाटतं की मी मोठी होत असताना माझ्या पालकांसोबत ती पण माझ्यासोबत. सो पप्पा बोलले आपण धन्नो घेऊनच जाऊया. तुम्ही इथून मालवणला ती तुमची धन्नो घेऊन गेला? हो, रिक्षाने गेलेलो. म्हटलं की ठीक आहे. आणि धर्मवीर पिक्चर रिलीज होता, सो प्रीमियरचं काम माझ्या ग्रुपकडे होतं. जे अष्टमी सॉन्ग आहे ते सॉन्ग रिलीज करायचं काम आमच्याकडे, तेव्हा मला परफॉर्म करायचं होतं. सो आम्ही त्याच मूडमध्ये होतो, कारण ते खूप मोठं काम होतं, जबाबदारी होती. कारण प्रीमियरला जवळपास कोरम मॉलमध्ये प्रीमियर होता, आणि कोरमचे 3ही फ्लोर, ग्राउंड आणि कोरमचा बाहेरचा एरिया असं फुल पब्लिक होतं, आणि त्याच्यामध्ये आम्हाला परफॉर्म करायचा होता जो. आणि ती जबाबदारी पण होती खूप, कारण ठाण्यात राहून आनंद दिघे यांच्या मूवीच्या प्रमोशनसाठी प्रीमियरला आपल्याला परफॉर्म करायचं आहे. सो आमचं प्रीमियर झालं आणि मी गोंधळाच्या कॉस्ट्युम मध्ये होते. सो मी फक्त साडी चेंज केली मॉलमध्ये, आणि विथ देवीचं कॉस्ट्युम तशीच सगळं हेअर मेकअप. आम्ही रिक्षात बसलो, रात्री काहीतरी 9-9:30 वाजलेले. आणि मग रिक्षामध्येच मी मेकअप उतरवला, तिथे चालत्या रिक्षामध्येच आम्ही खाल्लं. आणि आम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवशी 11 वाजता तुम्हाला तिथे दांडी बीचला, मालवणचा जो दांडी बीच आहे तिथे पोहोचायचं आहे. तिकडे एक रॅम्प कोरिओग्राफ केला जातो की कोण कोणत्या सिक्वेन्सने येणार, कोणत्याही कॉम्पिटिशनच्या आधी ते कोरिओग्राफ केलं जातं. जर तुम्ही तिथे नाही पोहोचलात तर आम्ही तुम्हाला डिबार करणार कॉम्पिटिशन म्हणून. आणि सो आमचा निघालोय 9 वाजता रिक्षाने, ते पण परशुराम घाट आणि सगळं पार करून आम्हाला जायचं होतं.
550 ते पेक्षा जास्त किलोमीटर लांब आपलं गाव येतो. आणि पण माझे खरंच कौतुक की माझ्या पप्पांचं, पण आम्ही 18 तास पप्पांनी माझ्या ड्राईव्ह केलं. आणि आमची रिक्षा, कुठलीच रिक्षा 18 तास घाट चढत, नदी, समुद्र, आम्ही सगळं बघितलं आमच्या डोळ्यांनी. आम्ही तिघही असे जागे होतो की कोणाला झोप लागत नव्हती, कारण आमचं एम एवढंच होतं की तिथे पोहोचायचंय. सो आम्ही चालत्या गाडीमध्ये जेवलो, थोड्याशा झोपा काढल्या. म्हणजे जे काही माझं पेशंटचं त्या प्रिपेरेशन मी अख्खं ते रिक्षामध्ये केलं, म्हणजे धन्नोमध्ये केलं. आणि पप्पाने आमची रिक्षा पण एवढी छान सजवलेली आहे ना, सगळीकडे झाडं आहेत, म्हणजे मागून अशी झाडं आहेत, फुलं आहेत, छान लाइटिंग आहे, फॅन आहे. आम्ही रात्रभर गाणी ऐकत, सुनसान रस्ता, आणि गाड्या गेल्या तरी झोप करून जाते, मध्येच आमची रिक्षा डुगू 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 करते. आणि असं झालेलं की त्या 3 दिवसामध्ये गॅस पण नव्हता, आमची सीएनजीची रिक्षा, गॅसही नव्हता कुठेच. आम्ही वाट बघितली, जाऊ दे पेट्रोलवर जाऊया, पण जाऊया. आणि असं एवढं सगळं करत करत त्यात मध्ये परशुराम घाटावर रिक्षा पडली आमची बंद. मग काय करायचं, पप्पांनी मेकॅनिकला फोन लावला. मग पप्पांना त्याबद्दल चांगलं नॉलेज असल्यामुळे पप्पांनी तिकडच्या तिकडे केलं आणि आम्ही पुढे गेलो. आणि जे ठाण्यामधून आम्ही कोरम मॉलच्या समोरून प्रवास सुरू केला, तो डिरेक्टली दांडी बीचवरच रिक्षा नेली, स्टेजच्या मागे थांबवली, तिथूनच मी डिरेक्टली स्टेजवर चढले. आम्ही सगळं प्रिपरेशन केलं, घरी आलो. घरी म्हणजे तिथेच आम्ही कोळकीच्या परिचयाची रूम बघितलेली की आम्हाला थोडं चेंजिंगसाठी आणि मिळेल का, कारण तिथून माझं गाव लांब आहे, एवढा ट्रॅव्हल करायलाही वेळ नव्हता. सो तिथे गेली, मी पटकन गेटअप केला, मी आली, कॉम्पिटिशन केली, जिंकले. आम्ही घरी आलो आणि एवढी बॉडी एक्झॉस्टेड होती त्यात थ्रू आउट 2 दिवसाच्या प्रवासामध्ये अजिबात जाणवलं नाही की आपण किती दमतोय, आपण झोपलो नाहीये रात्रभर, आपण काय करतोय. पण जसे घरी आलो ना, म्हटलं आता झालंय सगळं, आता झोपूया. आणि मी डोळे बंद केले आणि अचानक रात्री 2 वाजता फोन वाजायला सुरुवात झाला. आणि इतका वाजत होता की म्हणजे झालं काय इमर्जन्सी आली का. बघतोय तर सगळ्या न्यूज चॅनलमध्ये आणि सगळ्यांचे, म्हणजे मालवणमध्ये आमचे रिलेटिव्ह, फॅमिली, सगळ्यांचे मेसेजेस होते आणि न्यूज चॅनल्सच्या लिंक्स होत्या. आणि त्याच्यामध्ये असं झालेलं की रिक्षातून आली आणि मालवण सुंदरी झाली. आणि तो जोपर्यंत ते टायटल आम्ही वाचत नाही ना, तोपर्यंत आम्हाला हेच नव्हतं की आम्ही काय केलंय, कारण तेव्हा एम एवढाच होता की ती कॉम्पिटिशन करायची आहे. मग त्याच्यानंतर आम्ही कॅल्क्युलेट केलं की आपण 18 तास प्रवास केला, म्हणजे थ्रू आउट कार्यक्रम, पण इथे कार्यक्रम सुरू आणि मागे आमची अशी बीचच्या बाजूला रिक्षा उभी आहे. कारण तो स्टेज पण इतकं सुंदर होता, अक्षरशः लाटा आहेत ना त्या स्टेजला आपटत होत्या, इतकं सुंदर स्टेज. आणि असं झालेलं की वाव, म्हणजे काय केलंय आपण. म्हणजे तुझ्या या सगळ्या सक्सेस मध्ये जसं तुझ्या आई वडिलांचा हातभार आहे, म्हणजे वडिलांनी तू म्हणतेस की स्वतः गेलं, म्हणजे तुझ्या धन्नोचा तितकाच हातभार आहे असं आपण म्हणू शकतो. कारण कुठलीच रिक्षा 18 तास एवढं प्रेशर घेऊन एवढी पळत, म्हणजे मला, कारण मशीन आहे ती, किती झालं तरी बरोबर ते एवढं जायचं आणि परत यायचं. म्हणजे कसं तिने ते केलं मला नाही माहिती, की शेवटी मशीन आहे, त्यांचे पण लिमिट्स असतात की ना तिला आराम दिला, ना तिला कूलडाऊन, त्या मशीनला कूलडाऊन व्हायला मी वेळ दिला. पण ती कसं झालं माहिती नाही. आणि त्याच वेळेला दे धक्का 2 मूवी रिलीज होत होता आणि त्याचा पहिल्या याचा पण सीन होता की ते टमटम घेऊन जातात. सो मग ते रिअल लाईफ दे धक्का असं पण तो एक टायटल मिळालं की तो सिनेमा होता, हे तर तुम्ही प्रत्यक्षात केलं. सिनेमामध्ये जे होतं तुमच्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा तसंच काही घडत होतं. म्हणजे आमच्या, म्हणजे असं झालं ना की काही ठरवून नव्हतं केलं, एम फक्त तो होता, पण जे झालं ते बेस्ट झालं. आणि इव्हन दुसऱ्या दिवशी पण, कॉम्पिटिशनच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मालवणमध्ये जर नाश्ता करूया म्हणून बाहेर पडलो, तर अख्ख्या रस्त्यावर सगळीजण असं, आणि आम्ही सगळीजण ऑब्झर्व करतोय की सगळीजण असे बघतात, कारण तो खूप मोठा कार्यक्रम असल्यामुळे जवळपास 5 ते 6 हजार ऑडियन्स तिथे होतं बीचवर. त्यामुळे सगळ्यांनी बघितलेलं आणि ती न्यूज फेमस झाल्यामुळे ना आम्हाला कळत नव्हतं. मग आम्ही नाश्ता करायला बसलो आणि मग तेव्हा आमच्या हातात न्यूजपेपर आला, तेव्हा कळलं की सगळ्या न्यूजपेपरच्या हेडलाईनला पण तेच होतं. सो हेडलाईन, न्यूजपेपर, आणि असं बोलून बोलून ते जास्त पसरले की अरे ती रिक्षाने आली मुंबईवरून, ती रिक्षाने आली मुंबईवरून. सो ते खूप भारी होतं. म्हणजे ऍक्च्युली माझा कमबॅक होता की खूप टाइम नंतर, म्हणजे अप्सरा झालं, श्रावण क्वीन झालं, त्याच्यानंतर खूप टाइम नंतर मी असं काहीतरी करत होते. ऋतुजा, म्हणजे मी तुला लहानपणापासून बघत होते, म्हणजे अगदी सोसायटीतल्या छोट्या, अगदी सत्यनारायणच्या पूजेपासून, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमांमध्ये तू डान्स करायचीस. आणि त्याच्यानंतरची एक लेवल अप झाली, म्हणजे शाळांमध्ये, मग छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये, मग TV सिरियल, मग अगदी राज्यस्तरीय, म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या, आता आंतरराष्ट्रीय सुद्धा स्पर्धेवरती तू आपलं काम दाखवतेस. म्हणजे हा एकंदर प्रवास
या प्रवासाची नेमकी सुरुवात कशी आणि कधी झाली? म्हणजे तुला असं कधी वाटलं की मी याच क्षेत्रात करिअर करावं? खरं तर मला नाही वाटलं. माझ्या घरच्यांना ते बोलतात ना की बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, तसं झालं. कारण माझ्या आई आणि वडिलांना दोघांनाही डान्सची खूप आवड. त्यामुळे लहानपणी ते डान्स असा बडबड आणि लावायची, मग एक स्टेप दाखवायचे. मग त्यांना कळालं की माझ्या लक्षात राहायला लागलं. मग त्यांनी मला डान्स हळूहळू शिकवायला सुरुवात केली. तेव्हापासूनच माझं बाळकडू सुरू झालं खरं तर. मग मी 11 महिन्यांची असताना पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं. आमच्या सोसायटी पूजेलाच होतं, पण तो माझा सोलो परफॉर्मन्स होता पहिला. आणि मग तेव्हापासून जे माझं सुरू झालं ते सुरूच झालं. मी स्वतः तुला पाहतोय एवढे वर्ष, कारण एक दिवस मला चांगला आठवतं, मी तुझ्या घरी आलो होतो, म्हणजे अलीच काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि अक्षरशः म्हणजे तुझ्या घरामध्ये अशा ट्रॉफी आहेत इतक्या, त्याच्या बाजूला करून आम्हाला बसायला जागा दिली. इतकं तू तुझं यश संपादन केलं. जसं मी बोलले की माझ्या आई वडिलांनाच त्याची खूप आवड होती, त्यामुळे लहानपणापासूनच तेच संस्कार माझ्यावर होत गेले. आणि माझी आईच माझे डान्स कोरिओग्राफ करायची, मग मी कॉम्पिटिशन करायचे. तेव्हा कसं होतं, माझे पप्पा रिक्षा ड्रायव्हर असल्यामुळे तेव्हा मी एवढे चार्ज म्हणजे अफोर्ड करू शकत नव्हतो की कोणी कोरिओग्राफर हायर करू जे आमचा डान्स बसवतील. आणि माझी आईच ऑलरेडी कोरिओग्राफर असल्यामुळे तेवढीही गरज नाही पडली. मग मी 5 वर्षाचे होते त्यावेळेला माझं बर्थडे गिफ्टच हे होतं की मला क्लासिकल शिकायला कथ्थक क्लास जॉईन केलेला. तिकडे डॉक्टर अनन्या गुहाच्या रूपाने मला खूप उत्तम गुरु लाभले, कारण त्यांनी कथ्थकमध्येच डबल डॉक्टरेट केलं. आणि त्यांचे वडीलही डॉक्टर तुषार गुहा, ज्यांचं भांडूपमध्ये खूप मोठं प्रस्थ आहे. भांडूप म्हणजे त्यांचं भांडूपमध्येच नाही, पूर्ण भारतातच खूप मोठं प्रस्थ आहे. पण आपल्या भांडूपमध्ये जर क्लासिकलसाठी कुठला क्लास बेस्ट असेल तर नृत्यांजली. आणि मग तिथून मग माझी सुरुवात होत गेली. कॉम्पिटिशन्स मधून ओळखी वाढत गेल्या, मग अजून ग्रुप वाढत गेला, मग आपल्या डान्सशी रिलेटेड ग्रुप वाढत गेला. मग असं करत 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 माझे बाहेरचे शोज सुरू झाले. जी लोक कॉम्पिटिशन मेंटॅलिटीची असतात ना, ती लोक प्रत्येक कॉम्पिटिशनला तुम्हाला भेटणारच. मग ती रायगडमध्ये असू दे, कोकणात असू दे, मुंबईमध्ये असू दे, नाही तर पुण्यात असू दे. कारण त्यांना ती भूक असते जिंकण्याची, काहीतरी करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. त्यामुळे असं करत करत आम्ही भेटत गेलो आणि मग त्याच्यातून आमचा एक ग्रुप फॉर्म झाला. आता सध्या तर मी कथ्थक सौरभ गौरव मिश्रा त्यांच्याकडून शिकते, जे बनारसचे आहेत. आणि ते खूप म्हणजे कथ्थक विश्वामधलं सध्याचा म्हणजे हे जे खूप मोठं नाव आहे. कारण मला काही रिझन्स पण नृत्यांजलीला कंटिन्यू नाही करता आलं, टायमिंग ऍडजस्ट होत नव्हतं आणि त्याच्या गोष्टींमुळे. पण असा माझा प्रवास सुरू झाला आणि तो आता इतका छान खुलत गेलाय. कारण त्याच्यामध्ये पण किती झालं तरी हे विसरून नाही चालणार, मला पुढे बरेच गुरु मिळाले. पण माझ्या आई वडिलांमुळे हा सुरू झाला. कारण तेव्हा मला हा सेन्स नव्हता की मी डान्समध्ये, डान्स हे करिअर मी कधी निवडलं नाही, ते माझ्यासोबतच माझ्या ग्रो करत गेलं. म्हणजे ऋतुजा आणि डान्स या दोन्ही गोष्टी एकसाथच वाढत गेल्या. आता आमचं कसं झालंय की जेव्हा डान्स आम्हाला आमच्या डोळ्यासमोर तेव्हा ऋतुजा आपोआप समोर होते, असं झालंय त्या आमचं. तू म्हणतेस की ऋतुजा आणि डान्स ना, आता जेव्हा जेव्हा आम्ही डान्स बघतो त्या आमच्या जवळची भांडूपची म्हटलं तूच आमच्या डोळ्यासमोर येतेस. तुला मगापासून माझ्या डोक्यात एक प्रश्न पूर्ण होतोय, 10 मिनिटं आपण चर्चा करतोय आपण आता याच्यावरती. तो टेडी हातात घेऊन बसलीस, म्हणजे काय म्हणजे त्याचं कारण काय? टेडी म्हणजे मला सॉफ्ट टॉयज आवडतातच आणि त्यापेक्षा जास्त मला प्राणी खूप आवडतात. बरं, तुमच्या घरी पण आहे प्राणी? बघितला माझ्या घरी माझा कुत्रा आहे, त्या आधी 6 मांजरी होत्या. आणि मी माझी अख्खी फॅमिली, मी माझी आई माझे पप्पा, माझ्या पप्पांना आवडतात पण पप्पाचं जवळ बिवळ नाही, पप्पा लांबून सगळे लाड करतील. पण मी, माझी आई आणि माझा भाऊ, आम्हा तिघांनाही प्राण्यांचं प्रचंड वेड आहे. म्हणजे आज पण रात्री माझा भाऊ जरी रस्त्यावरून येत असेल ना, तर रस्त्यावरची 10-12 कुत्री त्याच्या भोवती फिरतच असतात. असं आहे. म्हणजे भूतदया हा जो काही प्रकार वगैरे आहे तो अतिशय जवळच आहे, म्हणजे तुमचं असं म्हणाला. दया नाही, प्रेम. म्हणजे मला तरी पर्सनली असं होतं की जेव्हा मी घरी येते ना, माझ्याकडे डॉगी आहे, रस्त्यावर त्याला रेस्क्यू केलेलं, अगदी 10 दिवसाचाच होता तो. त्यावेळेला माझ्या भावाला ब्रिज खाली, ठाण्याच्या ब्रिज खाली, अगदी म्हणजे तो जगेल की नाही डॉक्टरांनी तर आशाच सोडलेली, पण तो जगला. आज तो 2 वर्षाचा आहे आणि खूप हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड आहे ते. त्यामुळे असं जेव्हा घरातून मला आता ते फील होतं, जेव्हा आई बोलते ना की तू आई होशील तेव्हा तुला कळेल, पण त्या सिम्बाकडे बघून मला ते फील होतं की मी किती पण दमलेलं असं. म्हणजे त्याचं नाव? हो, त्याचं नाव सिम्बा. म्हणजे काय टायटल ठेवलं एवढं सुपरहिट झालेला सिनेमा आणि तुमच्या घरी असले का छोट्या पिल्लूचं नाव तसंच तुफानी, अगदी तुफानी. म्हणजे माझ्याकडे व्हिडिओज आहेत की इतकं म्हणजे आपण घरी गेल्यावर कोणच एवढं खुश होत नसेल आपल्याला बघून. आणि तो प्रत्येक वेळेला असा भेटतो ना की जसं मी त्याला 4 वर्षांनी भेटली. आम्ही कलावती आईंचा करतो, आम्ही त्यांना गुरु मानलंय. सो बाकी टीव्हीवर काही चालू असेल त्याचं कधीच लक्ष नसतं.
पण हे जर तुम्ही बालोपासना लावली ना तर तो ती गातो त्याच्या ह्याच्यामध्ये. अरे बापरे, म्हणजे आम्हाला एक असा एक त्याच्यासाठी वेगळा इंटरव्ह्यू सेटअप वगैरे करावा लागतो, म्हणजे इतकं सगळं काही आहे त्याच्याबद्दल. म्हणजे आता बघ, जसं तू म्हणतेस की तुला तुझ्या आईने लहानपणापासून शिकवलं, म्हणजे पहिली गुरु तुझी आई असं तू मगाशी म्हणालीस, आणि जसं तू वेगवेगळ्या डान्स फॉर्म मध्ये काम करत आली आहेस आतापर्यंत, तुला त्या त्या ठिकाणी बरेचसे वेगवेगळे गुरु सुद्धा मिळाले असतील, तर प्रत्येक गुरूंबाबत तुझं काय म्हणजे तुझा काय अनुभव आहे त्याबाबत? तर प्रत्येक गुरु वेगळा, कारण मला प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशनला ती जण लोक भेटत गेली. जसं की आई होती, त्याच्यानंतर कथ्थकमध्ये मला डॉक्टर अनुना गुहाने ट्रेन केलं. मग त्याच्यानंतर जसं मी बोलले रियालिटी शोला मला ज्यांनी आशिष पाटील आणि सुशील पाटील ही व्यक्ती मला त्या दिवशी कळाली. आणि असं झालं की मी त्यांना इतकं फॉलो केलं त्या गोष्टीनंतर, कारण एका माणसाची कोरिओग्राफीचं विजन जे असतं ना, म्हणजे प्रत्येकाकडनं मी वेगळं शिकली. आशिष पाटीलकडनं शिकले की स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, सुशील पाटीलकडनं शिकले की तू जर कोरिओग्राफ करते तर तुला ते कोरिओग्राफ करायचं जे समोरच्याला, जो परफॉर्म करणार आहे त्याच्यावर काय छान वाटेल आणि तो त्याच्यात किती कम्फर्टेबल आहे. तो तुझ्यानुसार नाही कोरिओग्राफी करू शकत प्रत्येक वेळेला. सो तुझ्या कम्फर्टच्या बाहेर जाऊन त्याच्या कम्फर्टनुसार तुला सगळं करायचं असतं, हे मी त्याच्याकडनं शिकले. मग प्रशांत सर ज्यांच्याकडनं मी कंटेम्पररी आणि जिम्नॅस्टिक शिकले, मेन कंटेम्पररी शिकले, त्यांनी नेहमी मला सांगितलं तुझे हे लिमिट्स आहेत ना, मग तुला त्याच्यात 10% पुढे उडी मारायची. आणि त्यांनी कधीच माझ्यावर दया नाही दाखवली, म्हणजे कारण कंटेम्पररीमध्ये स्ट्रेचिंग खूप इम्पॉर्टंट असतं. सो स्ट्रेचिंग करताना मी रडले, मी हसले, मी पडले, त्यांनी कधीच दया नाही दाखवली. त्याच्यानंतर जसं सेशन संपलं त्याच्यानंतर त्यांनी जवळ घेतलं, काय त्रास होतोय का, पण त्यावेळेला असं होतं की नाही, जर मी तिकडे तुला बाबा पुता करत बसलो ना तर तू आता जे अचीव करतेस ना ते नसतं केलं. सो असं प्रत्येक ठिकाणी मला वेगवेगळे गुरु मिळत गेले. जसं आता जेव्हा मी ऍक्टिंगचं सुरू केलं त्यावेळेला तुम्ही होता, जेव्हा मी पहिलं सुरुवात केली आपल्या नाट्य संमेलनापासून खरं तर माझी सुरुवात झाली, मग तेव्हा तुम्ही होतात, निकेत सर होते, मग त्याच्यानंतर अभिजित झुंजारराव होते. कॉलेजमध्ये वेगवेगळे डिरेक्टरच्या रूपामध्ये, म्हणजे कॉलेजचे स्टुडंट पण वेगवेगळ्या रूपामध्ये. आणि आता तर असं झालंय की मी ज्यांना शिकवते ना, मी जास्त करून लेडीज लोकांना शिकवते. सो त्यांच्याकडनं एक वेगळंच शिकायला मिळतं, कारण माझ्याकडे एक मी क्लास घेते ना 75 इयर्स एज आहे त्यांचं, बट त्यांची एनर्जी अशी असते ना की मला करायचंच आहे. म्हणजे त्यांनी जॉब केला, त्यांचा संसार केला, त्यांच्या मुलांना मोठं केलं आणि आता ते त्यांची आवड जपतात. पण कुठेच त्यांना शिकवताना वाटणार नाही तुम्हाला की त्या 75 एजच्या, म्हणजे कधीतरी होतं की सकाळी जाताना ना मी अशी असेल, पण त्या अशाच असतात. सो असं नाही की जे मला शिकवतात तेच, पण ज्यांना मी शिकवते ना बऱ्याचदा तीच लोक मला खूप काही शिकवून जातात. कारण असे बरेच जण आहेत की म्हणजे मी अगदी जे डिसेबल स्टुडंट्स आहेत त्यांना पण शिकवलंय, स्पेशल चाइल्ड त्यांनाही शिकवलंय. सो असं आहे की मला खूप वेगवेगळ्या रूपामध्ये मिळत गेले आणि मी खूप ब्लेस समजते की मला एवढ्या तऱ्हेच्या लोकांसोबत काम करता आलं. म्हणजे मला एक प्रश्न अजून एक तुला विचारावासा वाटतो की म्हणजे जे डान्स फॉर्म आहे, म्हणजे आपण जी नॉर्मल कोरिओग्राफी करतो, एखाद्या सिनेमाची कोरिओग्राफी करतो किंवा एखाद्या सॉन्ग अल्बमची कोरिओग्राफी करतो, याच्यामध्ये कितीचा फरक आहे? खूप डिफरन्स असतो. म्हणजे आपण जे परफॉर्मन्स देतो त्या कॉम्पिटिशन आणि शोज करतो, कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जिंकण्यासाठी परफॉर्म करायचं असतं, सो आपल्याला जे बेस्ट आहे ते दाखवायचं असतं. हे जर शोचं म्हटलं, शो कुठे असतात, एक तर फॅमिली फंक्शन्सला असतात किंवा आपण एंटरटेनमेंटसाठी करतो. हे सगळं डान्स हा मुळात एंटरटेनमेंटसाठी, पण त्यामध्ये पण स्टेजेस आहेत. कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी करतो. शोजमध्ये कसं असतं की आपण खूप ताडतूड नाचून किंवा खूप हेवी डान्स करून चालत नाही, आपल्याला सिम्पल लोकांना आवडेल असं दिसायचं असतं. तर तुम्ही शोला जाऊन कॉम्पिटिशन वाला डान्स केला तर लोकांना नाही आवडत ना, तिकडची लोक तेवढी टाळ्या पण वाजवत की हा केला ओके. त्यांना एंटरटेन करण्यासाठी त्यांच्यानुसार जावं लागतं. म्हणजे चाळीत असेल करायचं कुठला प्रोग्राम तर ते त्यांच्यानुसार जावं लागतं. हे जर कुठला कॉर्पोरेटमध्ये आपल्याला शो करायचा असेल तर त्यासाठी ते सॉन्ग वाईज पण खूप डिफरन्स पडतो. राहिली गोष्ट अल्बम सॉन्ग आणि मूवीजची, अल्बम सॉन्ग मध्ये जेव्हा आपण बसवतो ते आपल्याला एकच गाणं असतं, म्हणजे त्याच्यामध्येच आपल्याला जे काही ते दाखवू शकतो. सो कोरिओग्राफरची एक जबाबदारी असते की त्याचं कॅरेक्टर एस्टॅब्लिश करायला, त्यामुळे ते कोरिओग्राफरच्या हातात असतं की त्यांना कसं द्यायचं. पण मूवीमध्ये हा फरक पडतो की डायरेक्टरने ऑलरेडी त्याचा कॅरेक्टर एस्टॅब्लिश केलं असतं. ओके. सो आपल्याला नुसतं कॅरेक्टर नाही, त्या पूर्ण मूवीच्या स्टोरीला अनुसरून त्या स्टेप्स द्यायच्या असतात.
की आपण ती कुठली तरी साधी मुलगी दाखवली तर आपण तिला एकदम ढिंच्याक स्टेप्स नाही देऊ शकत. बरोबर. सो तिला त्यानुसारच त्या स्टेप. पण ती मुलगी आता कधी कधी रिक्वायरमेंट असते की ती एक साधी मुलगी आहे जी ओपन अप होऊन डान्स करते दाखवलं, पण त्याच्यामध्ये पण तो एक नाजूकपणा दाखवायचा असतो. सो ते खूप डिफरंट असतं आणि खूप डिफिकल्ट ते जातं मला, म्हणजे मला तरी विचाराल तर ते जास्त डिफरंट जातं मूवीची कोरिओग्राफी. कारण आपण कुठे जरा जरी एक स्टेप जरी किंवा हाताचे मुवमेंट जरी चेंज झाल्या ना तरी अख्खी त्या कॅरेक्टरच चेंज होतो त्या व्यक्तीचा. ओके. म्हणजे तू आतापर्यंत, म्हणजे जसं आम्ही तुला आतापर्यंत पाहिलंय, पाहत आलोय, साधारणतः 4 ते 5,000 डान्स फॉर्म्समध्ये किंवा परफॉर्मन्समध्ये तू सगळे तुझं सादरीकरण केलंयस. या सगळ्या प्रवासातनं जात असताना असा कोणता एखादा प्रसंग आहे का जो की म्हणजे जो तुझ्या स्पेशली लक्षात राहील किंवा जो काही सगळ्यांपेक्षा वेगळा अनुभव असा तुला देणार होता? म्हणजे एखादी आठवण किंवा एखादा शो किंवा त्या शो मागचं काहीतरी कारण किंवा त्याची मागची चांगली आठवण. जसं मी मगाशी पण बोललेले, मी एक दिव्य कला शक्ती म्हणून शो केलेला जो आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनेच ऑर्गनाईज केलेला. ओके. जी दिव्यांग मुलं आहेत पूर्ण भारतातली मिळून, बरं, त्या मुलांना आम्ही फोक डान्सेस शिकवलेले. आमची एक 7 जणांची कोरिओग्राफर्सची टीम होती आणि मला सांगायला आवडतं की या पूर्ण 7 जणांच्या टीम मध्ये मी एकटी महिला होती. कारण आम्हाला त्या स्टेटमध्ये जाऊन, म्हणजे आम्ही भारताच्या 7 स्टेटमध्ये गेलो आणि त्या स्टेटमध्ये जाऊन त्यांना त्यांचा डान्स फॉर्म शिकवायचा होता आणि त्या सगळ्यांना मग एकत्र आणून आपल्याला इथे एक प्रोग्राम करायचा होता. आणि अशी एक्साइटमेंट खूप होती. पण ज्या वेळेला तिथे गेलो ना आम्ही जेवढे एक्सायटेड होतो ना तेवढंच आम्हाला खूप दुःख व्हायला लागलं. कारण एवढी छान गोड मुलं, म्हणजे मला राजस्थानचं एक गोष्ट आठवते की तिथे फक्त मुली होत्या एवढ्या सुंदर, म्हणजे की आता जर त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्या ना तर चालतील. छान केस, म्हणजे अगदी दिसायला मस्त एक्सप्रेसिव्ह, पण एकाही मुलीला बोलता किंवा ऐकता येत नाही. आणि एक जण होती ती इतकी सुपर डान्सर होती पण तिला दिसतच नाही. आणि अशी लोक होती. गुजरातला गेलो तिथे खूप, म्हणजे सगळ्यात जास्त टॅलेंटेड मुलं आम्हाला गुजरातची मिळाली. आणि तिथे असा एकच ग्रुप होता जिकडे मिक्स्ड ग्रुप होता, म्हणजे तिकडे मेंटली डिसेबल होते, तिकडे ऑटिझम वाले होते, दिसणं पार्शली ब्लाइंड लोक होते, अशी पण लोक होती की ज्यांना काही लोकांना कणा पण नव्हता. तिथे मला एक मुलगी भेटली जिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला योगामध्ये. ती मेंटली डिसेबल आहे, पण ती मेंटली डिसेबल असून पण एवढी शांत, का तर तिच्या घरच्यांना कळालं की आपली मुलगी नॉर्मल नाही जन्मायला आली आहे, मग तिला कशात तरी बेस्ट असावं लागेल. मग योगाने तिला एवढं शांत केलं. एक आंधळा मुलगा, पण तो इतका सुंदर पियानो वाजवतो ना, तुम्ही त्याला फक्त एकदा गाणं ऐकवा, तो त्याच्यावर तुम्हाला हे करून देऊ शकतो. डान्सर्स एकीच्या पायाला बोटच नाहीयेत आणि बोट नसताना बॉडी बॅलन्स करणं खूप डिफिकल्ट आहे जर आपले फिंगर्सच नसतील, ज्याच्यामध्ये आपण पॉज बेस देतो चालताना, उभं राहताना. पण त्या अवस्थेत सुद्धा पण ते डान्स करत होते. त्यांची ती जिद्द. व्हीलचेअरवर करणार, पण आम्ही करणार. दिसत नव्हतं आणि ती लोक जी एकमेकांना सांभाळून घेत होती ना, की ह्याला दिसत नाही पण मला दिसतंय ना, मग मी त्याला सांगेन. मग त्याचं असं होतं की ह्याला ऐकायला येत नाही पण मला ऐकायला येतं, मी ह्याला बीट सांगेन. म्हणजे आपण नॉर्मल लोक पण एवढं कधी एकमेकांना सांभाळून घेत नाही. आणि त्यावेळेला असं झालं की आपल्याकडे आयुष्यात काहीच दुःख नाही आहेत, म्हणजे अगदी काहीच दुःख नाही आहेत, की आपलं सगळं, आपले हातपाय शाबूत सगळं आहे. आणि त्या गोष्टीने खूप इन्स्पायर केलं मला. ती बेस्ट होते आतापर्यंतचं माझं बेस्ट काम होतं. तू आतापर्यंत इतकं काम केलंस, म्हणजे छोट्या छोट्या स्पर्धांपासून अगदी मोठ्या लेवलच्या स्पर्धांपर्यंत काम करत आले आणि हल्लीच आम्ही तुला म्हणजे राजपथावर सुद्धा परफॉर्म करताना पाहिलंय. तर तिकडचा काय अनुभव आहे? म्हणजे ऍक्च्युली तिथलं सगळं जे काय डेकोरेम असतं ते पूर्ण वेगळं असतं आणि इथे परफॉर्म करायचा तो प्रकार वेगळा असतो. मग काय फरक आहे त्याच्यामध्ये? तुझा एखादा अनुभव सांग ना त्याबद्दल. खूप डिफरन्स आहे. कारण तिथे आपण एक्सायटेड होऊन जातो पण तिकडे खरं तर एक जबाबदारी घेऊन जातो, कारण आपण महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत असतो. 26 जानेवारीच्या दिवशी अख्खा महाराष्ट्र बघत असतो, बाकीचे स्टेट असतातच, पण आपला महाराष्ट्र काय करतोय याकडे सगळ्यांचेच डोळे असतात. आणि मी खूप लकी आहे की मी 2 वर्ष पार्टिसिपेट केलं आणि 2 वर्ष कोरिओग्राफी करायला मिळाली. एक तर तिथे थंडीच अशी भयानक असते दिल्लीला, आणि आपल्या मुंबईवाल्यांना थंडी काय असते माहितीच नाही आपल्याला. माहितीच नाही, थंडी माहितीच नाही. एसीची थंडी एवढीच माहिती आपल्याला. आणि तिथे तर पाऊसही पडतो, जानेवारी महिन्यामध्ये पाऊस पडतोच. सो तिथे असं होतं की 5-5 लेअर घालायचो आम्ही इतर वेळेला.
पण मागच्या वर्षीची थीम होती आपली नारी शक्ती, त्याच्यामुळे आपण 3.5 शक्तीपीठ आपण दाखवलेली आणि आपल्यामध्ये आपण मंदिरामध्ये देवासमोर चप्पल घालून नाही जात. त्यामुळे आमच्या ग्रुपचं असं होतं की आम्ही परफॉर्म, तिकडे रोड असतो 5 किलोमीटरचा राजपथ आहे, तिकडे पूर्ण डान्स करत जायचं असतं आणि पण आपण चप्पल घालून नाही करायचं. त्यांनी सांगितलेलं शूज घाला, पण आपल्या मनाला ते पटत नाही की आपण आपल्या देवळात नाही जाणार आपण चप्पल घालून. सो आणि आदल्याच दिवशी पाऊस पडून गेलेला, त्यामुळे खूप ओलं होतं ते. पण आपला ग्रुप म्हणजे ती जिद्द असते ना की महाराष्ट्र, आपण आपला ग्रुप घेऊन नाही आलो, आपण महाराष्ट्राला घेऊन आलोय. त्या जिद्दीने आम्ही परफॉर्म करायला सुरुवात केलं आणि तिकडे एक रूल असतो की आधी आपण एक नॉर्मल एनर्जीने परफॉर्म करायचं. मोदीजी आले, मोदीजींसमोर आपण गेलो की फुल एनर्जी लावायची, मग परत आपल्या नॉर्मल स्पीडने. पण आम्ही जस्ट सुरू केलं ना, ते आपल्याला अपेक्षित नसतं की दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्रातली कोणी व्यक्ती आपल्याला भेटेल, आपले ओळखीचे भेटतील. आणि आम्ही जसं सुरू केलो ना, एका साईडने ना छत्रपती शिवाजी महाराज की जय असं जोरात आलं, जय महाराष्ट्र. आणि ती एवढी भारी मुवमेंट होती ना, अक्षरशः अंगावर गुजबम्स आले ना. हो, आम्ही 5 किलोमीटर विदाऊट चप्पल त्याच एनर्जीने त्या रोडवर, ओल्या थंड रोडवर ज्या एनर्जीने नाचलो ना, की त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येक मिनिस्टर, तिथे असलेला प्रत्येक मिनिस्टर येऊन भेटला, बोलला की महाराष्ट्राची एनर्जी बेस्ट. आणि म्हणूनच पहिल्यांदा असं एक कुठलं स्टेट आहे ज्याला 3 प्राइज मिळाले टॅब्लोसाठी. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीज मध्ये महाराष्ट्र होता. आणि इतकं की माझ्याच पायामध्ये एवढा दगड होता. जेव्हा आम्ही थांबलो तेव्हा कळालं की रक्त येतंय, खूप दुखतंय. तेव्हा कळालं की एवढा दगड होता. असं प्रत्येकाचे पाय सोलले गेलेले, फाटले गेलेले तरी. आणि या वर्षीचा एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही वंदे भारतमला गेलो, जिकडे आपण भारताला रिप्रेझेंट करतो. टीम महाराष्ट्र जे भारताला रिप्रेझेंट करतात. आणि पहिल्यांदा रेकॉर्ड क्रिएट करत होते की पूर्ण राजपथावर महिला, कारण यावर्षी 75वं वर्ष होतं. सो 1,500 महिलांनी मिळून हा प्रोग्राम केलेला. ऍट अ टाइम 1,500 महिला नाचत होत्या. आणि आम्ही खूप लकी आहोत की आम्ही 9 मुली मी इथून घेऊन गेलेले, आमचा ग्रुप. आणि एक तर टेन्शन असं लोक बोलतात की 2 मुली एका रूम मध्ये राहू शकत नाहीत बंद, त्यांच्यामध्ये भांडणच होतील. पण ते 1,500 मुली, म्हणजे आम्ही 9 मुली होतोच. मला खूप टेन्शन होतं जेव्हा ग्रुप घेऊन जातो आपण, की लीडर असो, आपलं टेन्शन असतं, कारण दिल्ली सारखं ठिकाण, मग आपण मुली, जबाबदारी असते आपल्यावर. प्लस तिथे थंडी, मुलींना सवय नसते, मुलींचे हेल्थ इश्यूजही वेगळे असतात. पण कसं होणार. पण मुली पण ना, म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं. मी खूप टेन्शन मध्ये गेलेली की किती भांडण होणार आहेत, काय होणार आहेत मला नाही माहिती, कारण कुठलीच मुलगी एकमेकांना आधी ओळखत नव्हती. हे सगळे माझ्या परिचयाचे होते, ज्यांना मी एकत्र करून घेऊन गेले. म्हणजे तुम्ही मुली पटवून घेत नाही, तुम्ही स्वतःहून सांगता. हो, मला मान्य आहे. पण त्या 9 मुली आम्ही राहिलोच, पण त्या 1,500 मुली, कारण तेव्हा आपल्यावर होतं की आपण काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड करतोय. म्हणजे आताही माझं सोशल मीडिया कोणी बघितलं ना, तर माझ्या पोस्ट खाली गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, आसाम या सगळ्या स्टेटच्या मुलींच्या दिसतील. अजूनपर्यंत आम्ही एवढ्या चांगल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, एवढी छान मैत्री. म्हणजे आता मी बोलू शकते की अख्खा भारत मला ओळखतो. आता भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, माझे रिलेटिव्ह आहेत, एवढे आम्ही सगळेजण जवळ आलो, कारण आम्ही 35 दिवस तिथे होतो. मगाशी तू एक शब्द वापरलास, सोशल मीडिया. त्याबाबत मला तुला प्रश्न विचारायचा. प्रश्न नाही, म्हणजे तक्रारच आहे माझी. म्हणजे हल्ली सगळेच जण प्रत्येक मुवमेंटला सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात. पण तू एवढ्या चांगल्या लेवलला काम करतेस, तर तू सोशल मीडियावरती फार कमी असतेस. म्हणजे असं काय आहे? म्हणजे मी आळशी आहे त्या बाबतीत बोलू शकतो. म्हणजे मला असं आहे की एकतर काम करताना कोणी माझे फोटोज काढले, व्हिडिओज काढले तर ठीक आहे, पण मी काम सोडून ते शूट करते, रेकॉर्ड करते, ते मला जमतच नाही. कारण कामाच्या वेळेला काम असंच माझं असतं, म्हणजे थोडंसं डिस्टर्बन्स होतं. आणि माझ्याकडे जरी फोटोज असले ना, तरी असं असतं की का टाकावं, कशाला. म्हणजे मी खूप कंटाळ, मी आळशी आहे. ऑफकोर्स टाकावेत, म्हणजे आम्हाला कळणार कसं तू इतकी चांगली कामं करते, असं अपडेट कसं होणार आम्हाला? मी तर सोशल मीडियावरच नव्हते ना, मी व्हॉट्सअप वापरायचे, फेसबुक, व्हॉट्सअप काहीच नाही. मला जेव्हा अप्सरा अलीला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला सोशल मीडिया अकाउंट बनवावं लागेल तुमच्या पब्लिसिटीसाठी. मग तेव्हा मी बनवलं. मग आता माझी आई आहे, ती माझी सोशल मीडिया मॅनेजर आहे स्पेशली. ती मला सांगते, अगं पोस्ट टाक, 2 दिवस झाले, अगं आठवडा झाला काही नाही टाकलं, अगं एखादी स्टोरी तरी टाक, अगं काहीतरी कर. मग मी तेव्हा हां. मग आता माझे फ्रेंड्स पण आहेत ना, ते असे काढतात, हे घे टाक, आता नाहीये बोलू नकोस टाक. पण काय माहिती, मला कंटाळ आहे, मला असं नाही सतत.
पण तसं नको गाजाबाजा करायला पण नाही आवडत मला सतत. तसं नको मी केलं, मी खुश आहे त्या बाबतीत असं असतं. खुश काय म्हणजे आम्हाला कळणार कसं की आम्ही नेहमी बघत असतो अरे ऋतुजा 1 महिना गायब आहे, कुठे आहे, काय असा प्रश्न पडतो आम्हाला. असं परत 3 महिन्यांनी इंटरव्ह्यू घ्या मग सगळं कळेल. हा म्हणजे खूप सुंदर अनुभव आहे, म्हणजे आम्हाला ऐकायला फार मजा आली. आमच्या एपिसोडचा एक पॅटर्न आहे ज्यांच्यासोबत आम्ही म्हणजे हा एपिसोड करतो त्यांच्यासोबत आम्ही रॅपिड फायर नक्की खेळतो. तर म्हणजे आजचा रॅपिड फायर तुझ्यासोबत नक्कीच खेळणार. तर याच्यामध्ये गंमत अशी आहे, रॅपिड फायर म्हणजे तुला माहितीच आहे आता, पण त्याचं उत्तर हो किंवा नाही किंवा त्या 2 शब्दांमधलं जे उत्तर असेल तुला पटकन त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन आम्हाला द्यायची नाही आता. ओके. हा म्हणजे हे असणार. तर पहिला प्रश्न आहे, डान्सिंग का मॉडेलिंग? डान्सिंग. क्लासिकल डान्स की फोक डान्स? अरे बापरे, फोक डान्स. गुरु म्हणून तुझी आई की मागाशी तू म्हणाल्याप्रमाणे डॉक्टर गुहा? आई. क्या बात आहे. स्वतः डान्सिंग करणं की कोरिओग्राफी करणं? डान्सिंग करणं. शेवटचा प्रश्न, कथ्थक की लावणी? बाद आहे हा प्रश्नच. नाही बाद हा आहे. प्रश्न हवाच आहे आपल्याला. प्रश्नच बाद करा हा. नाही 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 हा प्रश्न बाद नाही. तुला कोणतं तरी एक उत्तर बाद करावं लागेल. नाही असं मी चॉईसच नाही करू शकणार. नाही एक रॅपिड फायरचा पॅटर्न आहे म्हणून तरी. लावणी. गुड, थँक्यू सो मच. मजा आली कुठे रॅपिड फायर. अरे बापरे. आणि एक मला नाही मजा आली एक चॉईस करताना. अजून एक आमचा एक पॅटर्न आहे आमच्या सेगमेंटचा, म्हणजे आम्ही ज्या ज्या सेलिब्रिटींसोबत एपिसोड करतो त्यांच्यासोबत आमचा टायटल आहे एक सेल्फी गप्पांचा. तर या एपिसोडमध्ये आम्ही त्या सेलिब्रिटीसोबत एक सेल्फी घेतो. तर या एपिसोडमध्ये सुद्धा आम्ही तुझ्यावर सेल्फी घेणार आहोत. तर मला तुझ्यावर सेल्फी घ्यायला नक्की आवडेल. म्हणजे वा ऋतू, खूप छान मजा आली तुझ्यासोबत गप्पा मारताना. म्हणजे मी तुला अतिशय लहान असल्यापासून पाहतोय, तू आज एवढ्या मोठ्या स्तरावरती पोहोचली आहेस. आणि एक छोटीशी आमच्यासमोर डान्स करणारी ऋतुजा आज सेलिब्रिटी म्हणून जेव्हा आमच्यासमोर बसते आणि मला तिचा इंटरव्ह्यू म्हणजे तुझा इंटरव्ह्यू यायला मिळतो, त्याच्यामुळे मलाही फार अप्रूप वाटतं या सगळ्या गोष्टीचं. खरंच तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा आमच्या संपूर्ण एनक्यूबच्या टीमकडनं, तुला, तुझ्या परिवाराला आणि संपूर्ण तुझ्या डान्सच्या टीमला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. अशीच खूप मोठी हो आणि चांगलं काम करत राहा. थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं, कारण लहानपणापासून तुम्हालाही बघत आले. मला अजूनही तो सेल्फी आठवतो की तुम्ही आपण रोडवर काढलेला, रोड लाईट, रोड लाईटच्या खाली काढलेला की, आणि तुम्ही बोललेलात बघ हा सेल्फी मी ठेवणार आहे आणि तू सेलिब्रिटी होशील ना तेव्हा तुला दाखवणार आहे. आठवतात का नाही? आणि तिथून ह्या सेल्फी पर्यंत खूप तुमचाही प्रवास, माझाही प्रवास. आणि मला आज असं जाणवतं की हा मी खरंच काहीतरी केलं की सर आज माझे इंटरव्ह्यू घ्यायला इथे बसले. तू केलंस तेवढं अचीव, त्यामुळे तुझंही खूप खूप अभिनंदन आणि खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं आपण पूर्ण टीमला. ए मित्रा जरा इकडे ये ना, एक सेल्फी आपल्या गप्पांचा घे ना. ए मित्रा जरा इकडे ये ना, एक सेल्फी आपल्या गप्पांचा घे ना. चला चला हो गोळा भरवू गप्पांची शाळा. शाळा शाळा शाळा, किसे और कहानियों का खोलूया आपण पेटारा टारा टारा टारा. ए मित्रा जरा इकडे ये ना, एक सेल्फी आपल्या घे ना. एक सेल्फी गप्पांचा, एक सेल्फी गप्पांचा, एक सेल्फी गप्पांचा.